आणि बंटी काय विशेष? ऐसा ही घूमने आया था। अच्छता है ना? नाही, काही काम होतं? नहीं, काम वगैरह का नहीं, मेरा टाइम पास होता है इससे। अच्छा अच्छा, मग माझ्याशी बोलून होईल का? अपन को क्या, पण आर्टिकल कौन लेणार? मी आहे ना तुझ्यासारख्या मस्ती करणाऱ्या मुलांवर एक लेख लिहिणार आहे. पुस्तक लिहिलं ना तरी माझी स्टोरी संपणार नाही. किती बोलतोस रे तू? अच्छता का नंबर पहला है, वो मेरे से ज्यादा बोलती है. ते बरोबर आहे. सुधा मौसी कुठे है? आली नाहीये अजून. ताई, सुधा मौसी और डॉक्टर शरद जोशी दोनों का तलाक झालाय का? काय? सुधा मौसी और डॉक्टर शरद जोशी इन दोनों का तलाक झालाय का? तू काय वेड्यासारखं बोलतोयस बंटी? तू हे कशावरून बोलतोयस? अच्छताच बोलतीये. ती म्हणते डॉक्टर शरद जोशी घरी येत नाहीत. मला वाटलं एका गावात लावून घरी येत नाहीत म्हणजे दोनों का तलाक झाला असणार. हे बघ बंटी, वेड्यासारखं अक्षतासमोर हे काही बोलू नकोस हं. अच्छता नाहीये म्हणून तर विचारतोय. मी जाऊ? सावकाश जा. आकांक्षा ताई, सुनंदा मावशीचा फोन आला तर सांगा, मीच बसवलं होतं त्याला. म्हणजे खोटं सांगू मी? अगं मोठ्या माणसांनी खोटं बोललं तर काय होतं? बरं चल, बाय. चिंगू मॅडम या बसा. मस्ती मारू नको. आधी सांग मला, बाबा आलेत? काय म्हणालीस तू? मस्के मारू नको. कोणी शिकवलं ग असं सगळं? बंटी जर बोला ना तर तुम्हाला त्याचं कौतुक वाटतं, आणि जर असं मी बोलले ना तर बरं, सॉरी. तू आता हातपाय तोंड धू, कपडे बदल. मी मस्त काहीतरी खायला आणते तुला. मी हातपाय तोंड धुणार नाही आणि मला खायला नकोय. तू आधी मला सांग, बाबा आलेत का? आता तू जर असं वेड्यासारखी वागलीस तर बाबा येणार आहेत का? म्हणजे बाबा आले नाहीयेत? चिंगू असं काय करतेस तू? हे बघ, असं नाही वागायचं. तू बस, मी खायला आणते काहीतरी. हं, मला खायला नकोय, मला भूक नाहीये. तू आधी मला सांग, तुमच्या लहानपणी बाबा इकडेच राहायचे? हो. अगं पण आता बाबा परत येणार आहेत ना आमच्या चिंगूताईचे लाड करायला. मुळीच येणार नाही येत ते. असं का वाटतं तुला चिंगू? कारण माझी देवाघरी गेली आहे ना. माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणतात की सुधा काकू तुझी खरी आई नाहीये, कोणतरी चुगली केली असेल त्यांच्याकडे. ए चिंगू, असं नाहीये ग बेटा. तू आम्हा सगळ्यांना खूप आवडतेस आणि तुझ्या म्हणजे आपल्या बाबांना पण खूप आवडतेस. आणि माहितीये, जी मुलं शहाण्यासारखी वागतात ना सगळ्यांना आवडतात. म्हणून तू आता शहाण्यासारखी वागणार आहेस ना, आणि मी देईन ते खाणार आहेस ना. बस, मी काहीतरी आणते तुझ्यासाठी. हा, मी शाण्यासारखं वागायचं आणि बाकी सगळ्यांनी वेड्यासारखं वागायचं. निशांत चल, ब्रेकफास्ट करून घे. ए आई, अगं मला ब्रेकफास्ट नकोय, मला जायचंय. हा, काय रे, काय झालं? काल रात्री सुद्धा नीट जेवला नाहीस. रात्री झाकून ठेवलेलं जेवण तसंच आहे अजून. अगं काल रात्री मी डिनरला गेलो होतो. कुणाबरोबर? नाही म्हणजे रेश्मा इथे नाहीये म्हणून विचारलं. काय ग, तुला तिच्याशिवाय करमत नाही काय? ऑफकोर्स, तुझ्या सगळ्या मैत्रिणी या माझ्याही मैत्रिणी आहेत. बाय द वे, आपली दुसरी मैत्रीण अनुष्का काय म्हणते? व्हेरी गुड.
आज सकाळ सकाळी माझी फिरकी घ्यायचा मूड दिसतोय हा. फिरकी वगैरे काही नाही रे, सहज गंमत केली. बर चल, चहा तरी घेऊन जा. बरं दे चल. निशांत, तुझी अनुष्का बऱ्याच दिवसात आली नाही रे, आणि तिचा फोनही नाही. हो अगं, हल्ली खूप बिझी असते ती आणि थोडं टेन्शनही आहे तिला. नाही, बिझी वगैरे ठीक आहे रे, पण टेन्शन कसलं? हे बघ, तुमच्या मुलांचं हेच पटत नाही. तुम्ही धड खात पित नाही आणि उगाचच टेन्शन घेत राहता. कसलं टेन्शन आहे? अगं हल्ली फार फार विचित्र परिस्थिती असते तिच्याकडे. म्हणजे तिचे वडील बऱ्याच वर्षांनी अमेरिकेहून परत आलेत आणि ते त्यांच्याकडे राहत नाहीत. का? म्हणजे अगं ते जवळजवळ घर सोडूनच गेले होते आणि याचं कारण त्या छोट्या अक्षताला माहीत नाही आहे. त्यामुळे ती नाराज असते. आणि दुसरीकडे अनुच्या आईला ते आल्याचंच टेन्शन आलंय. पण ते आलेत म्हणून अनुच्या आईने का टेन्शन घ्यायचं? ये एक लंबी कहानी मैं फिर कोई बताऊंगा है. हे नाही निशांत, मला सगळं सांगून टाक बरं पटकन. आई अगं ती अक्षता आहे ना, ती ती अनुची सख्खी बहीण नाहीये. म्हणजे अनुच्या आईने दुसऱ्याच्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं. किती मोठ्या मनाची आहेत अनुच्या आई. माझी आई सुद्धा मोठ्या मनाची आहे. हो, एरवी दुसरी कोणती बाई असती तर लगेच अय्या, म्हणजे अनुच्या वडिलांची दुसरी काही भानगड होती असं काहीतरी म्हणाली असते आणि लगेच कान टवकारले असते. चल रे. हो. पण तू तशी नाहीयेस. एनिवे मी येतो. आणि तुझी कॉम्प्लिमेंट मी अनुला नक्की सांगेन. ठीक आहे, तेवढंच तुला निमित्त अनुष्काला भेटायचं. एनिवे थँक्स. आणि हो, काय रे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा, थँक्स अगेन. येऊ. सुनंदा, ए सुनंदा, सुनंदा. क्या काम है? तेरा नाम सुनंदा है? मेरे ताई का नाम सुनंदा है. मग कुठे आहे ती? वो काम पर गई है. तुमको काम नहीं है? जायचंय मला कामावर, पण एक शर्ट नाही मला इस्त्रीचा एकही. शादी के पहले क्या करते थे? क्या? शादी के पहले स्त्री का क्या करते थे? धोबी को देता था. तो धोबी का गुस्सा मेरे पर क्यों निकाल रहे हो? ये शर्ट ना इसलिए किएलाच है. ये इस्त्री केला आहे? हाँ, एकदम कड्याक. कड्याक. अच्छा, मग मी आता कामावर जाईन ना, तेव्हा लोक माझ्याकडे बघतील असे विचित्र नजरेने, हे काय घाणेरडे कपडे घातलेत मी. तेव्हा मागून तू लोकांना सांग, इसका शर्ट इस्त्री केला आहे, इसका शर्ट इस्त्री केला आहे. इसका शर्ट इसलिए किएला है, इसका शर्ट इसलिए किएला है. एक आवाज काढून काना खाली गप. काय माहित आहे तुला इस्त्री म्हणजे? हा, क्या मालूम है तेरे को इस्त्री के बारे में? कुछ नहीं. मालूम है अपने घर में एक स्त्री है, कौन? सुनंदा. सुनंदा ताई के बारे में कुछ बोला ना, कुछ बोला ना तो एक काय? तो एक शर्ट को इस्त्री करके लाऊंगा. इस्त्री कर. बोलो कौन सा शर्ट इस्त्री करने का है?
ये जल्दी बोलो. वो नहीं ये लाओ. जल्दी बोलो ना. वो इसको इस्त्री करो क्या? हाँ लाओ. इसको. नहीं इसको लाओ. हाँ. क्या इस्त्री शर्ट, इस्त्री धोबी, इस्त्री शर्ट. अक्का, आपली ही चिंगी हुशार तर आहेच, पण अलीकडे आगाऊ सुद्धा झाले आणि आक्रमक सुद्धा. ही पठ्ठी ज्याला ज्याला म्हणून शक्य आहे त्याला त्याला आपल्या घोळ्यात घेऊन माहिती काढते. अक्का तिला तर फक्त शंकाच नाही, पण तिची खात्री झाली की आपण सगळेजण तिच्यापासून काहीतरी लपवतोय. खरंय ग. अगं हल्ली मी तिच्या डोळ्याला डोळासुद्धा देत नाही बोलताना. सगळ्यांच्या बद्दल संशय आहे तिच्या डोळ्यात. पूर्वी अशी नव्हती ती. काही सांगितलं तर बरं म्हणायची, आणि आता काही सांगायला गेलं की का असंच का असं विचारत राहते. त्याचीच तर मला अलीकडे भीती वाटायला लागली. अक्का एकतर ही खरं काय ते शोधून काढेल, नाही तर आपल्या सगळ्यांना प्रश्न विचारून विचारून आपला जीव भंडावून सोडेल. सुधा, पण कोंबडं झाकून का ठेवायचं? हं? सूर्य उगवायचा राहणार आहे त्याच्यामुळे? अगं तिला कधी ना कधीतरी खरं कळणारच आहे ना, आणि ते कळल्यावर तिची काय अवस्था होईल? उद्या जाईल वडिलांसारखं घर सोडून. अक्का प्लीज प्लीज असं बोलू सुद्धा नकोस. अक्का, आयुष्यभर आधार शोधण्यासाठी म्हणून मी जे किल्ले लढवले ते शेवटी वाळूचेच निघाले. अक्का, निदान आता माझ्या अंगणात जोपासलेला हा आधार. सुधा, हे बघ सगळं ठीक होईल. निराश का होतेस तू? हं? चिंगील एवढ्यात आत्ता आणि काहीतरी परत नसते प्रश्न विचारत बसेल. आवर स्वतःला. हो, मला स्वतःला आवरावंच लागेल. मला मुखोटा घालून फिरावंच लागेल ग. नाहीतरी काय, हे जग सुद्धा मुखोट्यांचंच आहे. हाय जीनियस. मला काही म्हणालीस? हो, खूप दिवसांनी तुझ्या हातात कागद आणि पेन बघते ना. कविता वगैरे पाडतेस? अच्छा, म्हणजे मी कविता केली तर ती पाडली आणि तू काहीतरी खरडलं की लगेच स्क्रिप्ट होता. हा ए, खरडलं वगैरे नाही. हा, चेक मिळतो मला त्याचा. माहिती माहिती, चेक मिळतो. मला पण मिळेल चेक. मग पार्टी देशील ना? तू दिलीस पार्टी मला? हाजीर तो वजीर. मी पार्टी दिली होती, तू नव्हतीस तेव्हा. चिंगी होती. ए बाय द वे, ती आहे कुठे? आली नाही अजून? येईलच इतक्यात. खरं सांगू, मला हल्ली तिची भीती वाटायला लागली आहे. का ग? कळेलच तुला थोड्या वेळाने. आल्या आल्या तिचा पहिला प्रश्न असेल, बाबा घरी आले का? म्हणजे तुला सुद्धा तिने? हो, ती मला सुद्धा हे असे प्रश्न विचारते आणि वेडा करते. मला सुद्धा परवा, तुमच्या लहानपणी बाबा इथेच राहायचे का? मग आता का नाही राहत? त्यांना मी आवडत नाही का? 2 मिनिटं माझ्या सुद्धा डोळ्यात. अनु, तुला आठवतं? तिच्या वयाचे असताना आपण सुद्धा असेच सैरभैर झालो होतो. काहीच कळायचं नाही. काय चाललंय, कोणाचं चुकतंय, आपण कोणाला हवेसे कोणाला नकोसे झालो. आईची चिडचिड, संतापणं, त्रागा करणं, बाबांचं अचानक निघून जाणं.
सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कधीच मिळाली नाही तनू. आणि आज हेच प्रश्न चिंगीला पडले आणि आपण सारे हवालदिल झालो. हे बघ ताई, आपण जे काही सोसलंय ती आपली ताकद आहे आणि त्या ताकदीवर आपल्याला आज अक्षताला सांभाळायचंय. ताई, लहानपणी घेतलेली शपथ तुला आठवतेय ना? हो, ती आपली सख्खी बहीण नाही हे कळू द्यायचं नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. जेवण मस्त झालं ना ते. काय थापा मारू नका, काय नीट जेवलेलं नाही आहात तुम्ही. हाय, जेवण झालं का तुमचं? अरे आत्ताच आणि इकडे येऊन बसलो. तुझा फोन आला होता ना उशीर होईल म्हणून. हो गौगस, तुम्ही थांबाल म्हणून फोन केला होता. अरे पण तू गेला होतास कुठे? मी ऑफिसमधून निघालो त्यावेळेला तुझे सेक्रेटरी म्हणाले की निशांत सरांना कोणाची तरी अपॉइंटमेंट होती म्हणून ते भेटायला गेलेत. बरं, तू नाव पत्ता गाव काय सांगितलंच नाहीस. कोणाची होती? तुम्ही पण कमालच करता. अहो, सेक्रेटरीला कळू नये असं काही नाव असेल तर? अरे काय रे? काय चाललंय? तुम्हाला भूक लागली, मी जेवण घेतो. एक मिनिट. मला एक सांग, अपॉइंटमेंट कोणाबरोबर होती? ते इंडस्ट्रियल क्रेडिट बँकेचे चेअरमन आहेत ना मिस्टर रंगनाथन, त्यांच्या बरोबर. रंग्या? हा तेच ते. गेले 2 दिवस मी त्यांना गाठण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी आज ऑफिसमधून निघता निघता आमचा फोन झाला. मला म्हणाले, यंग मॅन, वाय डोंट यू मीट मी ॲट रेडिओ क्लब ॲट 7 o'clock. काय करणार, गेलो. अच्छा, म्हणजे तुझी आज संध्याकाळ रंग्या बरोबर गेली तर? हो. मला वाटलं रंगी बरोबर गेली की काय. बाबा, मला कुठल्याही रंगी गंगी टिंगी चिंगीला भेटायची उत्सुकता नाहीये. जे आहे तेच काम भरपूर आहे. हो, पण 15 दिवसापूर्वी तू एवढा कामाचा बाऊ करत नव्हतास. म्हणजे काय नाही रे, काम काय होतात ना, पण तेव्हा वेळात वेळ काढून रेशमाशी अपॉइंटमेंट घेऊन ती पाळण्यात तुझा वेळ जायचा, तुझा जीव अडकायचा त्याच्यात. बाय द वे, रेश्मा लंडनहून आली का रे? माहित नाही, काही हरकत नाही. ती येईपर्यंत एखादी संध्याकाळ तू रंगनाथन बरोबर घालव, तेवढाच आपल्याला फायदा होईल रे. अगं निशांत, हे बघ, मुलींचा इगो खूप मोठा असतो. त्याला सारखं खत पाणी घालायला लागतं. तेव्हा रेशमाला लंडनला अधूनमधून तरी फोन करत जा. हे तुला काय वाटतं, त्यांनी फोन केलेला नसेल? वेडी आहेस तू. मी तुला गॅरंटी सांगतो ना, रोज एक फोन लंडनला होत असेल. का रे, तू आपल्या घराचं टेलिफोनचं बिल आल्यानंतर बघ ना. बरं, तुमच्या या मॅरेज ब्युरोच्या गप्पा टप्पा खटपटी लटपटी चालू द्या. अच्छा, मी एवढंच सांगतो की मला या रंभा, मेनका, उर्वशी किंवा रेश्मा कुठल्याही अप्सरेशी सूत जुळवून घ्यायचं नाही. मला सध्या भूक लागली आहे आणि जेवणात इंटरेस्ट आहे. राईट? अरे निशांत, तुम्ही कुठून निघालात? बसा इथे. तरुण रक्त आहे, थोड्या वेळानं ताळ्यावरती येईल. बस. उडतो